हरी बोल, नमस्कार. आज विशेष दिवस आहे. आपल्या वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा दिवस. या निमित्ताने आपण भक्तिविनोद गीतिधारा ही एक मराठीतून गौडीय वैष्णव आचार्य श्रील भक्तिविनोद ठाकूर, जे की सप्तम गोस्वामी म्हणून पण प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक गीतं लिहिलेली आहेत. त्यांना गौडीय परंपरेमध्ये भक्ती भगीरथ म्हणतात. जी चैतन्य महाप्रभूंची भक्ती परंपरा मधल्या काळात लुप्तप्राय झाली होती. तिचं एक प्रकारे पुनरुज्जीवन ज्यांनी केलं, अशा श्रील भक्तिविनोद ठाकूरांचा विजय असो. त्यांनी लिहिलेली अनेक गीतं आहेत, अनेक पुस्तकं आहेत. त्यातीलच शरणागती ह्या विषयी आपण आजपासनं एक क्रमाक्रमाने त्यातलं एक-एक गीत आपण घेणार आहोत. साधारणपणे भक्तीचं द्वार किंवा भक्ती ह्या विषयामध्ये प्रवेश करताना जे मुख्य द्वार लागतं, त्याला म्हणतात शरणागती. तर ह्या शरणागतीबद्दल श्रील भक्तिविनोद ठाकूरांनी काय लिहिलेलं आहे, ह्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. इथे शरणागतीचं एक पहिलं ज्याला अध्याय आहेत, ह्या ग्रंथामध्ये 7 ते 8 विभाग आहेत वेगवेगळे. त्यातला पहिला परिचयात्मक गीत जे आहे, ते आपण आज बघत आहोत. ह्यानिमित्त मी माझे गुरुदेव, परम गुरुदेव श्रील भक्तिप्रमोद पुरी गोस्वामी ठाकूर, गौडीय कुलचूडामणी श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी ठाकूर, श्रील प्रभुपाद, तसेच समस्त गौडीय वैष्णव आचार्यांच्या प्रती नम्र प्रणाम करतो. त्यांना दंडवत प्रणाम करतो. त्यांचे आशीर्वाद मागतो आणि आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी हा एक नवीन उपक्रम करण्याचा मी प्रयत्न करत आहे मराठीमध्ये. तर मी प्रयत्न करतो अगोदर सगळ्यांसमोर हे मला म्हणता आलं तर. अनेकांनी मला सांगितलं, की आपण हे म्हणून घ्या आणि त्यानंतर आपण हे सादर करा. म्हणजे याची चाल काय आहे? आपण हे कसं म्हणायला हवं? साधारण प्रत्येक गीताची येईलच मला असं नाहीये, पण ज्यांचं जमेल त्यांच्या पद्धतीने मी हा प्रयत्न करतोय. तर हे पहिलं शरणागतीचं गीत आहे. श्री कृष्ण चैतन्य प्रभु जीवे दया करी स्वपार्षद स्वीय धाम सहवतरी श्री कृष्ण चैतन्य प्रभु जीवे दया करी स्वपार्षद स्वीय धाम सहवतरी अत्यंत दुर्लभ प्रेम करिवारे दान अत्यंत दुर्लभ प्रेम करिवारे दान शिखाय शरणागती भक्तेर प्राण शिखाय शरणागती भक्तेर प्राण दैन्यात्मनिवेदना गोतृप्ते वरण दैन्यात्मनिवेदना गोतृप्ते वरण अवश्य रक्षिबे कृष्ण विश्वास पालना अवश्य रक्षिबे कृष्ण विश्वास पालना
भक्ती अनुकूल मात्र कार्येर स्वीकार भक्ती अनुकूल मात्र कार्येर स्वीकार भक्ती प्रतिकूल भाव वर्जनांगीकार भक्ति प्रतिकूल भाव वर्जनांगीकार षडंग शरणागती हई बेजहार षडंग शरणागती हई बेजहार कहार प्रार्थना शुने श्री नंद कुमार कहार प्रार्थना शुने श्री नंद कुमार रूप सनातन पदे दन्ते तृणकरी रूप सनातन पदे दन्ते तृणकरी भक्ति विनोद पड़े दुपद धरी भक्ति विनोद पड़े दुपद धरी कांदिया कांदिया बोले अमित धम कांदिया कांदिया बोले अमित अधम शिखाए शरणागति कर है उत्तम शिखाए शरणागति कर है उत्तम श्री कृष्ण चैतन्य प्रभु जीवे दया करी श्री कृष्ण चैतन्य प्रभु जीवे दया करी स्वपार्षद स्वीय धाम सह अवतरी स्वपार्षद श्रिय धाम सह अवतरी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे तर हे जे गीत आहे त्याचे जे बोल आहेत आपण ते बघूया एकदा.
श्रीकृष्ण चैतन्य प्रभू जीवे दया कोरी. तर हे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंना उद्देशून ही एक प्रार्थना आहे, जी इथे म्हणतायत. श्रीकृष्ण चैतन्य प्रभू जे आहेत, त्यांनी जीवांवर दया करण्यासाठी स्वपार्षद स्वीय धाम सह अवतरी. स्वतःचे पार्षदांसह आणि निजधाम ह्यासह ते ह्या संसारात अवतीर्ण झालेले आहेत. आता ते अवतीर्ण का झाले आहेत? पार्षद म्हणजे त्यांचे संगी साथी आणि त्यांचा धाम, ज्याला आपण नवद्वीप धाम म्हणतो, जे पश्चिम बंगाल येथे मायापूर या भागामध्ये आहे. असे चैतन्य महाप्रभू वास्तवामध्ये जीवांवरती, समस्त जीवांवरती दया करण्यासाठी अवतरण झालेले आहेत. त्यांनी कशी केली आहे दया? तर अत्यंत दुर्लभ प्रेम करी वारे दान. वेगवेगळ्या अवतारांमध्ये भगवंत कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये जीवांवरती कृपा करतायत, दया करता आहेत. तर चैतन्य महाप्रभूंनी ती कशी केली आहे? तर अत्यंत दुर्लभ असं जे काही प्रेम आहे, भगवंतांबद्दलचं प्रेम, ते देण्यासाठी त्यांनी मुख्य त्यांचा उद्देश आहे इथे अवतार घेतला आहे. आणि दुसरा महत्वाचा उद्देश आहे, शिखाय शरणागती भकतेर प्राण. भक्तीचा जो प्राण आहे, जी शरणागती, ही वास्तवात भक्तीचा मूळ प्राण आहे. ही शिकवण्यासाठी, हिचं प्रशिक्षण देण्यासाठी ते भक्त रूपात अवतीर्ण झालेले आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत दुर्लभ कृष्ण प्रेमाचे दान केले आहे. तसेच शरणागतीचे सिद्धांत शिकवले आहे, जे भक्तांच्या जीवनाचे आणि प्राणाचे सार आहे. ते शरणागतीचे जे तत्व आहेत, सिद्धांत आहेत, ते काय आहेत? तर हे पुढच्या कडव्यात येतंय. दैन्य, आत्मनिवेदन, हे 6 घटक आहेत इथे बघा. पहिला आहे दैन्य, दुसरा आहे आत्मनिवेदन, गोतृप्ते वर्ण, अवश्य रक्षिबे कृष्ण, विश्वास पालन. हे किती झाले? 1 दैन्य, 2 आत्मनिवेदन, 3 गोतृप्ते वरण, 4 अवश्य रक्षिबे कृष्ण, विश्वास पालन. तर हे 4 ह्या पहिल्या पदामध्ये आहेत, तिसऱ्या नंबरच्या. शरणागतीचे हे जे मुख्य आहे दैन्य, विनम्रता, दीनता. भगवंतांच्या कृपेसाठी अत्यंत आवश्यक घटक आहे दीनता. मग आहे आत्मनिवेदन. आपलं जे काही आहे, शरीर, मन, वाणी, जे आपलं ह्या जगामध्ये आहे, ते सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण करणं. आत्मसमर्पण, आत्मनिवेदन. पुढे आहे गोतृप्ते वर्ण, कृष्णाला आपला पालनकर्ता मानणं. माझं मी करतो आहे पालन, किंवा अजून कोणी माझा ज्येष्ठ कोणी करतो ह्यापेक्षा भगवंतच माझे मूळ पालनकर्ता आहेत. तेच वेगवेगळ्या रूपाने माझं या ठिकाणी पालन करता आहेत. ही मुख्य भूमिका स्थिर करणं, असा दृढ विश्वास ठेवणं, की अवश्य रक्षिबे कृष्ण. काय तर भगवंतच माझं नक्की रक्षण करतील, कुठल्याही परिस्थितीमध्ये ते माझं संगोपन करतील, अशा प्रकारचा विश्वास आपण ठेवला पाहिजे. तर ही 4 पहिली हे झाली. पुढच्या ह्याच्यात कडव्यात काय आहे? भक्ती अनुकूल मात्र कार्યેर स्वीकार. तर हे सगळं भगवंत आहे. भगवंत माझं रक्षण करतील. भगवंतच माझं पालन पोषण करतील. परंतु त्यासाठी मी काय केलं पाहिजे? भक्ती अनुकूल मात्र कार्य स्वीकार. ते माझ्या भक्तीसाठी अनुकूल आहे. केवळ त्याच कार्यांचा, त्याच आचरणाचा मी स्वीकार केला पाहिजे. भक्ती प्रतिकूल भाव वर्जन अंगीकार. या उलट काय आहे? डूज अँड डोंट्स आपण ज्याला म्हणतो. करणीय आणि ना करणीय. तर भक्तीला प्रतिकूल जे काही असेल, त्या सगळ्याचा मी मात्र निश्चितपणे त्याग करेल. ह्या षडंग शरणागतीचा प्रशिक्षण देण्यासाठी आणि ह्या शरणागतीच्या माध्यमातून भगवंतांचं प्रेम आपल्याला कसं मिळेल, हे प्रकटपणे दाखवण्यासाठी भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी अवतार घेतलेला आहे. तर ही षडंग शरणागती हईबे जहार, इथे थोडंसं प्रिंटिंगमध्ये विषय दिसतोय बदललेला. षडंग शरणागती हा विषय बघा, बांगला संस्कृत अशा भाषेचं इथे थोडंसं मिश्रण आहे. षडंग शरणागती हईबे जहार, ज्यांचं षडंग शरणागती असेल, हे हे शरणागतीचे 6 अंग आहेत. हे हे ज्यांच्याकडे आहेत,
तहार प्रार्थना शुने श्री नंदकुमार. आपल्याला असं वाटतं भगवंत माझी प्रार्थना का ऐकत नाहीयेत? माझी प्रार्थना भगवंतांनी जर ऐकावी, तर ती ऐकण्यासाठी प्रथम आपली जी काही पात्रता आहे ती काय? षडंग शरणागतीचा आपण स्वीकार केलेला आहे का? भक्तीला अनुकूल असलेल्या ह्या 6 अंगांची जी शरणागती आहे, तिचा जर आपण स्वीकार केला असेल, तर अशा शरणागत भक्ताचे भगवंत कसे आहेत? भक्तवत्सल आहेत. ते त्याची नक्कीच प्रार्थना, त्याची जी काही मनोइच्छा असतील त्या पूर्ण करतील, अशा स्वरूपाचं या ठिकाणी हे सांगण्यात आलेलं आहे. आणि हे कसं शक्य आहे, ही शरणागती? तर ह्यासाठी आपल्याला अगोदर अशा भक्तांचा आश्रय घेतला पाहिजे. आचार्य आपल्याला इथे श्री भक्तिविनोद ठाकूर इथे दाखवत आहेत, की रूप सनातन पदे दंते तृण करी. रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी हे जे भक्तीचे गौडीय परंपरेतील प्रधान आचार्य आहेत, जे मुख्य षड गोस्वामींपैकी एक आहेत, ह्यांच्या पदे, ह्यांच्या चरणी मी पूर्णपणे नतमस्तक होतोय. मी त्यांच्या चरणी पहिले शरणागती स्वीकारतो आहे. कशी? तर दंते तृणधरी. माझ्या दातामध्ये मी तृण धारण केलेलं आहे. ह्याचा अर्थ मी त्यांनी जे सांगेल ते मी करण्यास स्वीकार आहे. मी कुठल्याही प्रकारे प्रत्युत्तर देणार नाहीये. मी जे ते मला आज्ञा करतील ती स्वीकारण्यासाठी मी त्या ठिकाणी त्यांचा किंकर म्हणून उपस्थित आहे. असं भक्तिविनोद ठाकूर म्हणतायत. पडे दुह पद धरी आणि अशा पद्धतीने मी त्यांच्या चरणकमलावरती पूर्णपणे स्वतःला वाहून दिलेलं आहे, लोटांगण घातलेलं आहे. तर मग पुढे काय म्हणतायत, माझी स्थिती काय आहे अशा? तर कांदिया कांदिये बोले अमित अधम. भक्त कधीही स्वतःला श्रेष्ठ समजत नाहीत. त्यांच्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा अभिमान, दुराभिमान नसतो, की आय एम सो ग्रेट, आम्ही आहोत वैष्णव वगैरे, वगैरे. तर उलट ते कसे आहेत, रडत-रडत, साश्रू नयनांनी ते म्हणतायत, की मी अधम आहे, मी पतित आहे. मला तुम्ही काय करा, शिखाय शरणागती कर हे उत्तम. हे भक्तांच्या चरणी प्रार्थना करतायत. रूप सनातन हे जे आचार्य आहेत, हे जे आपल्या परंपरेतले गोस्वामी आहेत, ह्यांच्या चरणी भक्तिविनोद ठाकूर. वास्तवात भक्तिविनोद ठाकूर हे स्वतः आचार्य आहेत. मी मगा म्हटल्याप्रमाणे सप्तम गोस्वामी आहेत. हे आपल्याला शिकवण्यासाठी ही पद्धत त्यांनी आपली सगळी रचलेली आहे. ते स्वतः शरणागत भक्त आहेत. पण ते आपल्याला दाखवत आहेत, की भक्ताने कशा पद्धतीने विनम्र असलं पाहिजे. त्याच्यामध्ये शरणागतीसाठीची एक दैन्य आहे, ते कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी प्रकट केले ते आपल्याला दाखवत आहेत, की आम्ही तर अधम, आम्ही अधम आहोत आणि म्हणून शिखाय शरणागती कर हे उत्तम. आम्हाला तुम्ही उत्तम बनवा. आम्ही तमामध्ये आहोत, आम्ही अंधारात आहोत. आम्हाला तुम्ही प्रकाशाकडे घेऊन चला. आम्हाला उत्तम करा. हा प्रकाशाकडे जाण्याचा भगवान काय म्हणतात, कृष्ण है सूर्यसम, माया है अंधकार. भगवान श्रीकृष्ण हे कसे आहेत? सूर्यासारखे प्रकाशमान आहेत आणि मायेमध्ये असणारे आपल्यासारखे जीव हे सगळे कसे आहेत? अंधारामध्ये आहेत. माया हे अंधकार. तर ह्या मायेच्या अंधकारातनं बाहेर पडायला आपल्याला सगळ्यात पहिले काय करायला हवं? आपल्याला भगवंतांची आणि त्या पद्धतीने त्यांच्या भक्तांची शरणागती आपल्याला ह्या ठिकाणी स्वीकारायला हवी आहे. आपल्या सगळ्यांना भगवंत उपलब्ध आहेत का? अशा पद्धतीने शरणागती घ्यायला? तर आहे, नामाच्या रूपाने आहे. परंतु त्यात सुद्धा आपल्याला प्रशिक्षणाची गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी इथे आचार्य रूप सनातन पदे दंते तृणधरी अशा पद्धतीने शुद्ध वैष्णवांचा आश्रय घेऊन आपल्याला भगवंतांच्या नामाचा आश्रय घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला शरणागत व्हायचं आहे. तेव्हा कुठे भगवंत आपल्या मनोइच्छा, मनोकामना पूर्ण करतील. हरी बोल, दंडवत प्रणाम. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण नक्की ह्या ठिकाणी आपल्या इथल्या खालच्या चॅट बॉक्समध्ये किंवा या ठिकाणी आपण पोस्ट करू शकतात. आपण पुढच्या गीतासाठी नक्कीच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा. म्हणजे आपल्याला हे नक्कीच आपल्याला पुढे पुन्हा नवीन नोटिफिकेशन येतील. धन्यवाद. हरी बोल.